मध्ये आज वेगळा दिवस सेलिब्रेट होतोय आणि आम्ही सुद्धा त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. ते आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. एकंदरीत 30 वर्षाचा प्रवास म्हणजे आता तुमच्या आयुष्यामध्ये हा जो जे काही दिवस आलेले आहेत सेलिब्रेशनचेच दिवस आहेत. हा योग एखाद्या अभिनेत्याच्या आयुष्यात यावा हे फार भाग्याची गोष्ट आहे. 30वं वर्ष सेलिब्रेट करताय, 100 सिनेमे झाले, आता हे इतके मोठे रेकॉर्ड्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवताय. वयाच्या 30 वर्षाच्या एकंदरीत कारकिर्दीनंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या. एक मोठं स्थित्यंतर तुम्ही बघितलं आहे सगळं. ह्या दोन गोष्टींमध्ये कसं तुम्ही पाहताय आणि कशा पद्धतीचा तुम्हाला बदल जाणवतोय? आधीचा प्रसादोग अभिनेता म्हणून आत्ताचा एक प्रसादोग अभिनेता. तर मला असं वाटतं बरीच वर्ष काम तर मी करतोय, पण काम तर मी डे 1 पासून प्रामाणिकपणेच काम करतोय. मला असं वाटतं की कुठला चित्रपट किती चालला, कुठला चित्रपट किती यशस्वी झाला, कोणाबरोबर किती चित्रपट केले, किती मालिका केल्या, किती नाटकांमधून काम केलं, यापेक्षा जे केलं ते प्रामाणिकपणे केलं का नाही हे फार महत्वाचं आहे. आणि ते मी 100% केलं. जे काम केलं ते अत्यंत प्रामाणिकपणे केलं. चित्रपट चालणं न चालणं हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात. आपल्या हातात प्रामाणिकपणे काम करणे आणि ते मी कायम करत राहिलो. इथून पुढे जे करीन ते प्रामाणिकपणे करत राहील. मला असं वाटतं त्याचं फळ आहे. त्यामुळे स्थित्यंतर काळात झालं असेल, पर्स्पेक्टिव्ह मध्ये झालं असेल, पण प्रामाणिकपणामध्ये स्थित्यंतर अजिबात नाही. तो कन्सिस्टंट आहे आणि तो कायम राहील. मग आता इथून पुढे जी जबाबदारी वाढलेली, कारण असं होतं ना अनेकदा की बाबा आता आपण सेलिब्रेट करतो, सगळ्या गोष्टी आता आपण पाहतोय, अनुभवतोय, नंतरचा काळ काय? जबाबदारी खूप वाढते, प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा वाढतात यानंतरच्या वेळेला. त्याच्यासाठी काय पुढच्या गोष्टी? निश्चित जबाबदारी तर नक्कीच आहे आणि ती जबाबदारी लक्षात ठेवूनच काम करत राहणार आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून, टेलिव्हिजन असेल, नाटक बरीच वर्ष मी केलं नाही, त्यामुळे चांगलं नाटक करण्याचा पण विचार आहे. चित्रपटांमध्ये दिग्दर्शन आणि काम करणं तर चालूच आहे. आता काही चांगले चित्रपट येतील, त्याच्यातही तितक्याच प्रामाणिकपणे काम करत राहील. बघूया पुढे त्याचा प्रवास सगळा व्यवस्थित असेल. हा तथाच ती म्हणते माझा रेकॉर्ड मीच तोडेल. बघूया आपल्या हातात काम करणं. पुरस्कारांची वाट बघत आणि आता डायरेक्ट इतके मोठे पुरस्कार कलाकार सगळ्यांनी कसं वाटू त्यासाठी वाट बघू इतके मोठे अवॉर्ड्स मिळाले कलाकार. मी फार आनंदाने बघतो, खूप समाधानाने बघतो या सगळ्याकडे. पुरस्कार इतकी वर्ष मिळत नव्हती याची खंत आहेच, पण आत्ता मिळायला लागली याचा आनंद त्याच्यापेक्षा जास्त आहे. मी स्वतःला पडताळून बघताना असं मानतो की कदाचित पुरस्कारांना सन्मानित करण्या एवढं माझं चांगलं काम होत नसेल किंवा परीक्षकांना आवडते इतकं माझं चांगलं काम इतक्या वर्षात झालं नसेल मे बी. त्यामुळे तो माझ्यातली ती त्रुटी आहे असा मी विचार करून ती त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आलो. आणि एक दिवस असा आला की सगळ्याच परीक्षकांना काम आवडेल आणि इथून पुढे ते आवडत राहील, अशाच पद्धतीने काम करत राहील. कोणाला काही विचारायचं?